नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास खूपच खास आहे कारण आपण नव्याने सुरू झालेल्या पुणे शिर्डी एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या विशेष फेरीत प्रवास करणार आहोत। आज पुणे आणि शिर्डी यांना थेट जोडणाऱ्या या नवीन गाडीचा पहिला प्रवास अनुभवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण ट्रेनची सुविधा, मार्गातील सुंदर निसर्ग, स्टेशनवरील उत्साहपूर्ण वातावरण आणि संपूर्ण रेल्वे प्रवासाचा अनुभव पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, नव्या पुणे शिर्डी एक्सप्रेसच्या उद्घाटन विशेष प्रवासाला सुरुवात करूया पुणे जंक्शनवरून। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन मजेदार रेल्वे प्रवासामध्ये। मित्रांनो, आज एक खूपच खास दिवस आहे कारण आज पुणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे। पुण्यावरून मित्रांनो आता थेट साईनगर शिर्डीपर्यंत एक दररोज ट्रेन चालणार आहे आणि या ट्रेनचं उद्घाटन जे आहे ते आज होणार आहे। आज मित्रांनो तारीख आहे 17 जून आणि आज आपली ट्रेन जी आहे ती पुणेवरून निघणार आहे आणि या ट्रेनचं उद्घाटन समारंभ आज होणार आहे आणि हाच संपूर्ण प्रवास मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे। चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात, पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो आपली पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस लावण्यात आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। तर मित्रांनो एकदम जबरदस्त सजवलेली आहे मित्रांनो आपली ट्रेन आज। तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे सध्या आपली ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती लावण्यात आलेली आहे पुणे साईनगर शिर्डी। ठीक आहे, आता या ठिकाणावरून या ट्रेनचा आजचा पहिला रन असणार आहे आणि बघू शकता काय जबरदस्त सजवलेली आहे आज आपली ट्रेन। प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती लागलेली आहे। तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती ट्रेनच्या इनॉग्रेशनचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आपली प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागलेली आहे पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस। तर मित्रांनो आपली गाडी जी आहे ती पुण्यावरून निघण्यासाठी तयार आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री यांच्या हस्ते आपल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि आपली गाडी पुण्यावरून निघणार आहे। मित्रांनो लगभग मित्रांनो आपल्या गाडीचा टाईम झालेलाच आहे पुण्यावरून निघण्याचा। तर मित्रांनो या कोचमध्ये शाळेचे लहान लहान विद्यार्थी जे आहेत ते बसलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी। तर मित्रांनो हा आहे आजचा आपला कोच D1 आणि आज आपला प्रवास याच कोचमधून होणार आहे। चेअर कारमधून प्रवास होत आहे मित्रांनो आपला आजचा। आणि गाडी बघा मित्रांनो एकदम स्वच्छ आहे, एकदम नीट अँड क्लीन। नवीन कोचेस आहेत मित्रांनो सर्व, एकदम नवीन कोच आहेत मित्रांनो। बेसिंग वगैरे आरसा एकदम नीट अँड क्लीन आहे आणि संपूर्ण कोच मित्रांनो एकदम स्वच्छ आहे आणि सेकंड सिटिंगचा हा कोच आहे मित्रांनो। 3x3चे सिटिंग अरेंजमेंट आहे मित्रांनो। 49 विंडो साईड मिळालेली आहे आज आणि असं काय आहे कोचचा इंटेरियर। आणि मित्रांनो हा आहे या ट्रेनचा जनरल कोच। बघू शकता एकदम नवीन कोच आहे। वर सुद्धा बसण्यासाठी मित्रांनो एकदम मऊ सीट आहेत आणि एकदम जबरदस्त कोच आहे मित्रांनो हा जनरलने सुद्धा प्रवास खूपच आरामदायी होणार आहे या ट्रेनमधून। आणि मित्रांनो गाडी बघा तुम्ही फक्त काय जबरदस्त सजवलेली आहे मित्रांनो। गाडी एकदम नवीन कोचेस आहेत आणि एक नंबर मित्रांनो फुलांनी आणि
फुग्यांनी मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती एक नंबर सजवलेली आहे मित्रांनो. हे बघा एकदम जबरदस्त मित्रांनो आपली ट्रेन दिसत आहे सध्या. मित्रांनो, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही पुणे आणि शिर्डी यांना जोडणारी पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आहे. या नव्या रेल्वे सेवेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 17 जून 2026 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर करण्यात आले. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे साईबाबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना थेट आरामदायी आणि किफायतशीर प्रवास पर्याय उपलब्ध झाला आहे. तर मित्रांनो दुपारचे 3:36 झालेले आहेत आणि आपली गाडी जी आहे ती पुण्यावरून निघालेली आहे. तर बाय बाय पुणे. तर मित्रांनो पलीकडच्या ट्रॅकवर आलेली आहे कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस WP4 लोकोमोटिव्ह सोबत. आणि मित्रांनो पुणे स्टेशनच्या आउटरला समोर उभे आहे दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि या ट्रेनला मित्रांनो आणखी सिग्नल मिळालेलं नाहीये, त्यामुळे इथे आपल्याला दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे. आणि मित्रांनो वडोदरा शहरच्या WP7 लोकोमोटिव्ह सोबत मित्रांनो दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे सध्या आपल्याला. आणि मित्रांनो या ठिकाणी वाहनावर आपली गाडी आहे आणि काय जबरदस्त दिसत आहे मित्रांनो हे दृश्य. एक्सलरेशन बघा मित्रांनो, एक्सलरेशन चेक करा, काय जबरदस्त एक्सलरेशन घेतलेलं आहे आपल्या गाडीने. मित्रांनो आपण सध्या पुणे शिर्डी एक्सप्रेसच्या उद्घाटन विशेष फेरीत प्रवास करत आहोत. ही नवीन रेल्वे सेवा पुणे आणि शिर्डी यांना थेट जोडते, त्यामुळे साई भक्तांना आता अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. शिर्डी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो भाविक येथे साईबाबाच्या दर्शनासाठी येतात. ही नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तर मित्रांनो गाडी जस्ट पुण्यावरूनच निघालेली आहे आणि काय जबरदस्त स्पीडमध्ये मित्रांनो सध्या आपली ट्रेन चालत आहे पुण्यावरून निघाल्यानंतर. आणि थोड्याच वेळात आपली ट्रेन जी आहे ती हडपसर स्टेशन स्किप करणार आहे. हडपसर स्टेशन स्किप. तर मित्रांनो हडपसर रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती सध्या थांबलेली आहे. आणि मित्रांनो समोरून कोणती तरी ट्रेन येत आहे, बघूया कोणती आहे.
आणि आता समोरून क्रॉसिंगसाठी येत आहे बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस. उद्यान एक्सप्रेस क्रॉसिंग जबरदस्त मित्रांनो स्पीडमध्ये क्रॉसिंग होत आहे सध्या. काय जबरदस्त स्पीड आहे. बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस क्रॉसिंग. आणि मित्रांनो समोर हडपसर दानापूर ही ट्रेनसुद्धा हडपसरवरून आज निघणार आहे. या ट्रेनचं सुद्धा मित्रांनो उद्घाटन झालेलं आहे आणि ही सुद्धा एक अमृत भारत ट्रेन आहे हडपसर दानापूर, जी की नवीन सुरू झालेली आहे आजपासून. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती पुण्यावरून निघालेली आहे आणि पुण्यावरून निघताच मित्रांनो जबरदस्त 2 क्रॉसिंग पाहायला मिळालेले आहेत. या प्रवासात मित्रांनो आणखीन भरपूर साऱ्या क्रॉसिंग वगैरे पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त मित्रांनो मजा येत आहे प्रवासाला. लोणी स्टेशन स्किप एकदम जबरदस्त स्पीडमध्ये लोणी स्टेशन स्किप करत आहे सध्या आपली ट्रेन. हो 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 काय मजा येत आहे मित्रांनो. जबरदस्त स्पीड पकडली आहे आपल्या गाडीने. तर मित्रांनो आजचा आपला प्रवास जो आहे तो सेकंड सिटिंगमधून होत आहे आणि आता तुम्हाला या ट्रेनच्या सेकंड सिटिंगचा कोच कसा आहे आणि सीट वगैरे कसे आहेत ते आणि काय काय फॅसिलिटी या कोचमध्ये तुम्हाला मिळत आहे सर्व दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता सिंगल सीट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. चार्जिंग करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी 3 स्विच आणि 3 सॉकेटचे 2 बोर्ड आहेत. चार्जिंग लावण्यासाठी वरती सामान ठेवण्यासाठी मित्रांनो जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. आणि असं काय आहे या कोचचं इंटेरियर. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पाय ठेवण्यासाठी फुटरेस्ट आहे. या ठिकाणी चहा नाश्ता जेवण करण्यासाठी टेबल आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो इंटेरियर आहे या कोचचा आणि या सर्व फॅसिलिटी तुम्हाला या ट्रेनमध्ये आणि या कोचमध्ये मिळणार आहे.
तर मित्रांनो दौंड कॉर्ड लाईनवर आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. पुणेपासून मित्रांनो 75 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पुणे शिर्डी एक्सप्रेस पोहोचलेली आहे दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनवर. आणि या ठिकाणी मित्रांनो दौंड कॉर्ड लाईन इथं काही पॅसेंजर या ठिकाणी चढलेले आहेत आपल्या ट्रेनमध्ये. आणि हे स्टेशन मित्रांनो एकदम वळणावर आहे, त्यामुळे गाडी एक नंबर दिसत आहे या ठिकाणी बघा. आणि काय चमकायला आहे मित्रांनो आपला कोच एक नंबर. आणि दौंड कॉर्ड लाईनवरून आपली ट्रेन निघालेली आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मित्रांनो लहान लहान मुलं सुद्धा उतरलेले आहेत. आणि दौंडचं स्टेशन मित्रांनो एकदम वळणावर आहे. काय सुंदर दिसत आहे मित्रांनो आपली रेल्वे. दौंडवरून डिपार्चर काय सुंदर होत आहे आपल्या गाडीचं. हो 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 काय सुंदर नजारा आहे मित्रांनो हा, एकच नंबर. आणि 5:11 श्रीगोंदा रोड रेल्वे स्टेशनवर आपली गाडी पोहोचलेली आहे. आणि काय सुंदर रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो, बघू शकता एक नंबर. आणि गाडीसुद्धा मित्रांनो काय नंबर 1 दिसायली आहे. आणि समोर मित्रांनो बघू शकता इथं सुद्धा उद्घाटन होत आहे आपल्या गाडीचं. आणि श्रीगोंदा रोड या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. आणि हे बघा मल्हार सर या ठिकाणी ब्लॉग घेत आहेत. आणि मगाशी थोडं थंड वातावरण, तर श्रीगोंदावरून आपली ट्रेन निघण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो मगाशी थोडं थंड वातावरण होतं, पण आता या ठिकाणी डबल ऊन जे आहे ते पडलेलं आहे. आणि 5:14 श्रीगोंदा रोड रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे.
नक्की सारोळा स्टेशन मित्रांनो आपली गाडी सध्या मागं टाकत आहे जबरदस्त स्पीडमधून, एकदम जबरदस्त स्पीडनं मित्रांनो सारोळा रेल्वे स्टेशन मागे टाकत आहे सध्या आपली ट्रेन। आणि मित्रांनो बाहेरचं वातावरण चेक करा, एकदम अचानकच मित्रांनो वातावरण बदललेलं आहे, बहुतेक पाऊस येण्याची शक्यता आहे सध्या। हे बघा मित्रांनो एकदम जबरदस्त आभाळ आलेला आहे या साईडला। आणि मित्रांनो समोर बहुतेक पाऊस चालू आहे, समोर पाऊस चालू आहे दिसतंय मित्रांनो। नक्कीच जवळ आपण पावसाच्या आहोत, लवकरच पाऊस आपल्याला सुद्धा लागण्याची शक्यता आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपली गाडी जी आहे ती अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे। आणि या ठिकाणी बघा जबरदस्त एकदम थंडगार वारा सुटलेला आहे मित्रांनो, आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, केव्हाही या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे। बघू शकता एकदम जबरदस्त आभाळ आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहे आणि हळूहळू सध्या स्टेशनवर जात आहे। आणि या ठिकाणी पावसाचं आगमन सुद्धा मित्रांनो झालेलं आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर पोहोचताच। बारीक बारीक पावसाचे थेंब मित्रांनो या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि काय सुंदर अरायवल होत आहे आपलं अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर। आणि वर आकाश बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त आकाशामध्ये ढग जे आहेत ते भरलेले दिसत आहेत सध्या। जबरदस्त पाऊस जर झाला ना मित्रांनो तर प्रवासाला खूपच मजा येणार आहे। सहा वाजून 4 मिनिटाला या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचलेली आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर। तर मित्रांनो आपली पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस पोहोचलेली आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर 6 वाजून 4 मिनिटाला। तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला थोड्याच वेळात कर्नाटक एक्सप्रेस क्रॉसिंग होणार आहे। कर्नाटका एक्सप्रेस क्रॉसिंग।
तर मित्रांनो आपली पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस पोहोचली आहे राहुरी रेल्वे स्टेशनवर 6:47 आणि या ठिकाणी मित्रांनो मगाशी एकदम अचानकच आभाळ आलं होतं, पण या ठिकाणी ऊन जे आहे ते पडलेलं आहे. या ठिकाणी हळूहळू सनसेट होत आहे सध्या. तर मित्रांनो कधी अचानक ऊन येतं, कधी आभाळ येतं, कधी पावसाचं वातावरण होतं आहे. मित्रांनो या प्रवासात खूपच मजा येत आहे. मित्रांनो वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव सध्या या ट्रेनमधून घेता येत आहे सध्या मित्रांनो. आणि मित्रांनो समोरून वंदे भारत क्रॉसिंगसाठी येत आहे. आणि मित्रांनो समोरून अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी येत आहे. आणि काय जबरदस्त मित्रांनो हॉकिंग सोबत आपली अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे सध्या. काय मस्त दिसायली मित्रांनो ही वंदे भारत. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती राहुरीवरून निघालेली आहे 6:51 आणि काय मस्त सनसेट होत आहे मित्रांनो. समोर सूर्यास्त होत आहे आणि आपला प्रवास जो आहे तो सुरू आहे शिर्डीच्या दिशेने. तर मित्रांनो आपली गाडी जी आहे ती बेलापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा मार्ग कसा असणार आहे ते सांगतो. पुण्यावरून निघाल्यानंतर मित्रांनो दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदे रोड, तसेच अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर या मार्गाने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती साईनगर शिर्डीपर्यंत येणार आहे. आणि हाच या गाडीचा दररोजचा मार्ग असणार आहे. तर मित्रांनो बेलापूर रेल्वे स्टेशनवर बघा एकदम जबरदस्त थंडगार वारं सुटलेलं आहे. आणि या ठिकाणी सर्वजण मित्रांनो खाली उतरलेले आहेत आणि समोर उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू आहे आपल्या गाडीचा. आणि या ठिकाणी आता हळूहळू अंधार होत आहे सध्या. आणि बेलापूर इथे आपली ट्रेन जी आहे ती सध्या थांबलेली आहे. आणि मित्रांनो भरपूर मजा आलेली आहे या प्रवासाला. तसेच हा प्रवास खूपच छान झालेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आता आपले शेवटचं स्टेशन या पुढचं असणार आहे साईनगर शिर्डी. अरे ये ना स्टिकर बनवू का? तर बेलापूरवरून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या निघालेली आहे. 7:17 झालेले आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचा उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे या ठिकाणी.
मैंने करने दे सुना ना वो जैसे बोल रहा ना करने दे अगर नहीं कर पाया तो उसके बाद में वहीं से जैसे छुट्टी लेगा ना पैसा बड़ा रात भर लगेगा काट कर देगा मतलब भाई तो हमसे तो देगा क्यों देगा पैसा और सिर्फ चेंज करने बोलेगा ना तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती फायनली पोहोचलेली आहे साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवरती. आठ वाजून 28 मिनिटाला. तर मित्रांनो आपली फायनली पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस पोहोचलेली आहे 8 वाजून 30 मिनिटाला साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवरती. आणि मित्रांनो जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर प्रवास खूपच छान झालेला आहे. या प्रवासात मित्रांनो इनॉग्रेशन रन होता आणि या ठिकाणी आपला प्रवास जो आहे तो खूपच छान झालेला आहे. नवीन LHB कोचेस आहेत त्यामुळे आरामदायी प्रवास झालेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनचा हा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.